गिरीश माइक ऑन कर, माइक ऑन कर. हॅलो 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 सागर ऑडिओ चेक कर. काय थोडा पकडला. चला रोलिंग करा. रोलिंग का 70 मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहात. काय नक्की चर्चा झालेली आहे? आज नक्की चर्चा काय झाली? नाही, आज आमची जी चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिला. सर्व आमच्या ज्या अडीअडचणी होत्या आमच्या जिल्ह्याच्या त्या सर्व जाणून घेतल्या. त्याच्यावर पुढची राजनीती करताना कुठेही समन्वयाने महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा, आम्हीही पाळावा, त्यांनीही पाळावा, अशा पद्धतीने त्यांनी सूचना ते आता खाली देतील. काल आम्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. आणि आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे 18 तारखेला मतदान आहे ते महायुतीचा धर्म पाळला जाईल. कुठेही याच्यामध्ये दगाफटका होणार नाही, ही जबाबदारी आम्ही स्वीकारली. हो, सकाळी 10 वाजता आमच्या सर्व लोकांना बोलून, आमच्याकडे 53 मतं आहे माझ्या तालुक्यामध्ये, त्या 53 मताला बोलून बाकीचे जे आमचे हितचिंतक आहे, बाकी जे आमचे हे आहे, सर्वाला बोलून का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सन्मानाने आमची चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर पुढच्या भविष्यामध्ये कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघासहित जिल्ह्यामध्ये समन्वयाने दोघांनीही राहावं अशा सूचना ते खाली देतील. आणि आमच्या साहेबांनी आम्हाला काल जे बोलणार, मी तुम्हाला कालच बोललो, आजच्या या परिस्थितीमध्ये आता उद्या मी माझा फॉर्म विड्रॉल करेल. नाही, पण तुम्ही म्हणाला होता की भाजप जे आहे ते शिवसेना संपवते हळूहळू. आता या विधानाबद्दल मी साहेबांना बोललो का जे आम्हाला काही त्रास होता तो त्रास भविष्यामध्ये होणार नाही. हे शेवटी कुठंतरी आमच्या नेत्याला आम्ही बोललो, आता आमचे जे मुख्यमंत्री जे आहे आमचे हे महायुतीचे आहे आणि महायुतीच्या मुख्यमंत्री महोदयाला आमच्या ज्या अडीअडचणी होत्या त्या सांगितल्या, त्याच्यावर मार्ग काढण्याचा, त्याच्याबद्दल आमच्या सहित त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्याच लोकांना नाही, आमच्या लोकांनाही, आम्हालाही बोलतील, त्यांनाही बोलतील, एकनाथ शिंदे साहेब बी बोलतील आणि देवेंद्रजी बी बोलतील. आता उद्या मी माझ्या मुलाचा फॉर्म विड्रॉल करणार. परंतु कार्यकर्ते आहेत ते आग्रही होते. सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच हे सकाळी 10 वाजता आमची मीटिंग राहील आणि 11 वाजता ही उमेदवारी माझ्या मुलाची ती परत घेतली जाईल. नाही, पण तुमचं मत परिवर्तन झालंय काय? भाजप मत परिवर्तन एक लक्षात घ्या, मी जे बोलू लागलो, माझ्या पूर्ण व्यथा, पूर्ण माझ्या जे काही अडीअडचणी होत्या, जे मित्रपक्ष म्हणून ज्या काही दोघांमध्ये जे वादविवाद होते ते संपवण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या वेळेस दोघांनाही निर्देश देण्याचा उपमुख्यमंत्री देऊ लागले, मुख्यमंत्री देऊ लागले. माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये कुठेही 17